तर 5 ओव्हरची मॅच. सलामीची जोडी सायराज पंडित आत्मजीत ही जोडी मैदानावर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी. देवकृपा वॉरियर्स या टीमकडनं जे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले गेले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर तुम्हाला पेनलाइज देखील केलं जाईल. ही सूचना आमच्या आयोजन कमिटीकडनं तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जशी मॅच सुरू होईल तसा टायमर ऑन केला जाईल. पहिला बॉल रिलीज झाल्यानंतर फरीद मुल्ला गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं P1चं पहिलं षटक CBD प्रीमियर लीग सीझन 8 5 क्रमांक 30 आजच्या दिवसातील पहिला बॉल पॅडल स्वीप. एक लाजवाब स्ट्रोक सायराज पंडित नाव ऑन द फायर डीजे. थँक यू. Hello. Next ball. Reverse attempt. What a stroke. अफलातून काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. साईराज पंडित हे नाव अक्षरशः या मैदानावर गुंगावताना आपल्याला पाहायला मिळते. तर मॅन ऑफ द मॅच लोहित आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर सन्माननीय अतिथी नवदीप बाबाजी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब बबन बागवे सरांकडनं आलेलं ते कॅप आपण पाहतोय. त्याचबरोबर एक चमचमती ट्रॉफी ज्यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप आमच्यापर्यंत पुरस्कृत केलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब लवित ठरला या मॅचचा हिरो. यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 धावा. चांगला बॉल फक्त दिशा दिली या बॉलला आत्मजितच्या दरम्यान. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर धावफलकावर लागली 10 धावा 10 रन्स. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. आतापर्यंत 2 चौकार या ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक पॅडल स्वीप एक रिव्हर्स अटेम्प्ट केला सायराज पंडितनी. सेट होऊन आलाय. कालचा फॉर्म अजूनपर्यंत जर आपण पाहिला तर तसाच आहे. अटॅकिंग बॅटिंग त्या मूडमध्ये बॅटिंग केली जाते आणि ही विकेट खूप आवडले सायराज पंडितला बॅटिंग करत असताना. कालच्या दिवसामध्ये देखील 50 धावाच्या बॅटमधनं आल्या. आजची सुरुवात देखील चांगली केली. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणखीन एक बॉल बघता बघता चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार चौकार. थँक यू. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं समाप्त झालंय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर लागल्यात आणि त्या 14 धावा जर आपण पाहिल्या तर 13 धावा सायराज पंडितच्या बॅटिंगमधनं आल्यात. काय बॅटिंग चालले. चौकारांची आतिषबाजी केली जाते सायराज पंडितच्या दरम्यान. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं स्ट्रायकिंग केला. बॅट्समन आत्मजित
षटक क्रमांक दुसरं P2चं दुसरं षटक. यावेळेचा बॉल चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये हा बॉल झाला ट्रॅव्हल. आणखीन एक धमाका आत्मजितच्या बॅट मधनं. डीजे थँक्यू. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल. नेक्स्ट बॉल सोडून दिलाय ऑफस्टिकच्या खूप बाहेर हा बॉल पिच झाला. अंपायरचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. अवंतर धावफलकावर ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 धावा 19 रन्स. यावेळचा बॉल घुटना टेक आणि षटकार देख अभिजितच्या बॅट मधनं हा लाजवाब 6 धाव्यांसाठी षटकार. थँक्यू. आत्मजितच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. एका बाजूला आत्मजित आणि एका बाजूला साईराज पंडित. ही डोकेदुखे राहिली आहे टीम चंदानी ब्रदर्स साठी. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील स्लॉट मध्ये होता परंतु टर्न होता या बॉलला. आत्मजितला कदाचित वाटलं असेल हा बॉल वाईट जाईल परंतु लाईनच्या थोडून आतमध्ये हा बॉल रिलीज झाला. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय इथून निखिलने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली 25 रन्स. नेक्स्ट बॉल. हा यावेळचा देखील उडवलाय. बिग 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 हिट षटकार. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बाहुबली ऑफ सीबीडी ही ओळख आहे या खेळाडूची. यावेळचा बॉल शरीरापासून खूप दूरवर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या मध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर ऍड केली जाईल. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा धावफलकावर ऍड झाल्यात या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार देखील आलाय. कमबॅक करावा लागेल इथून. यावेळीचा बॉल चांगला स्ट्रोक क्षेत्र निवडलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्रॉस करून जाणार हा बॉल. CPL चौकार. थँक्यू 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 थँक्यू. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. प्रेशर आहे गोलंदाजावर आणि तो प्रेशर आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 37 धावा 37 रन्स आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. आत्मरीच्या बॅटमधनं 6 बॉल फेस करत असताना 21 धावा आल्या. 4 बॉल साईराजने फेस केले. त्याच्या बॅटमधनं 13 धावा आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल टप्पा बदलवला. लाईन बदलवली. फिंगर रोल केले बॉलवर. पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा टर्न होता या बॉलला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना देवकृपा वॉरियर्स या टीमच्या दरम्यान बिनगडी बाद 37 रन्स. डीजे
थँक्यू. तर चला खेळ थोडासा स्पीडली चालू ठेवा. षटक क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज विघ्नेश. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 37 रन्स. आता परत धावफलकावर लागले साईराज पंडित स्टार्टिंगला बॅटिंग करण्यासाठी. यावेळेचा बॉल आणखीन एक पॅडल स्वीप. ते स्ट्रॉंग झोन आहे साईराज पंडितचं. त्या झोनमध्ये खूप बॅटिंग त्याने केले. मॅचमध्ये देखील सुरुवातीचा चौकार त्या झोनमध्ये आला. टीमची धावसंख्या 38. 38 धावा या धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर खेळपट्टी ही बॅट्समनसाठी खूप उपयुक्त ठरली आहे. बॅट्समनला खूप मदत मिळाली. फुलटॉस बॉल पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न आत्मजीतच्या बॅटमधनं. डॉट बॉल येतोय. कमबॅक केले विघ्नेशने. इथून मात्र अशीच गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये जर कमी दावेपर्यंत रोखायचं असेल देवकृपा वॉरियर्स या टीमला. स्वतःवर जबाबदारी घेतली. आत्मविश्वास खूप वाढलाय कारण की आतापर्यंत 2 बॉल जर आपण पाहिले तर चांगल्या टप्प्यावर रिलीज झालेत विघ्नेशच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली येतोय आणि कॅच ड्रॉप. ही चुकी खूप महागडी ठरू शकते खेळाडूला. जर दुखापत झाली असेल तर प्लीज लगेच इथे पाणी पुरवा. तर चला आमची टीम लगेच इथे दाखल व्हा जर त्या खेळाडूला दुखापत जास्त असेल. थँक्यू. तर चंदानी ब्रदर्स टीमचा कॅप्टन आपण इथे लक्ष द्या. तुमच्या एका खेळाडूने ब्लू कलरची ट्रॅक परिधान केलेली आहे आणि तोच कॅप्टन आहे. तर तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी आहे. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे कारण की तुम्हाला ड्रेस कोड दिलेला आहे. ट्रॅक ती ब्लू कलरची ट्रॅक आहे. आय थिंक आमच्याकडे आयोजन कमिटीकडून सूचना आलेली आहे. तर चला मॅचला सुरुवात करा. तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाते. याची तुम्ही नोंद घ्या कारण की तो जो ड्रेस कोड दिलाय तो ड्रेस कोड घालूनच तुम्हाला मैदानात दाखल व्हायचं आहे. या सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. सर्व टीम कॅप्टन जेव्हा तुमची टीम उतरेल तेव्हा संपूर्ण ड्रेस कोडमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. नेक्स्ट बॉल. हा देखील डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर धावफलकावर लागली ती मात्र 40 धावा. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 37. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल रिलीज झाले. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात विघ्नेशने.
सोडून दिलाय बॉल. डॉट बॉल येतोय. अपील जरूर झाली परंतु उत्साह आणि आत्मविश्वास थोडासा कमी होता या अपीलमध्ये. कोणता इंटरेस्ट दाखवला नाही आहे अंपायर्सने. डॉट बॉल येतोय. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम स्पेल हाताळले. कमबॅक करण्याची गरज होती चंदानी ब्रदर्सच्या टीमला आणि ते कमबॅक या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः बरसले दोन्ही बॅट्समन. तदनंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत या दोन्ही बॅट्समनला शांत ठेवले. आत्मजितला थोडंसं दूरवर बॉल रिलीज केला जातोय. जागा दिली जात नाही आहे स्टॉट खेळण्यासाठी. यावेळेचा बॉल देखील थोडा ऑफस्टिकच्या बाहेर होता. बॅटच्या टॉयचा वेध. एक सिंगल. सेकंड रनचा प्रयत्न होईल का? फक्त एकच धाव. षटक क्रमांक तिसरं इथे संपलं. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ती मात्र 41 धावा, 41 रन्स. थँक्यू. तर चला टॉससाठी या. रुद्र 11 आणि मिरान 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा कॅप्टन आमच्यापर्यंत येणं अनिवार्य राहणार आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये षटक क्रमांक 4. पहिल्या सत्राचा खेळ आपल्यासमोर चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर जर आपण पाहिलं तर फिल्डिंगचा निर्णय चंदानी ब्रदर्सने घेतला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तो निर्णय जर आपण पाहिलं तर असं वाटलं होतं खूप धावा या मॅचमध्ये बनतील, परंतु तिसरं ओव्हर अप्रतिम हाताळलं विघ्नेशने. त्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या आणि चांगलं कमबॅक केलं आहे चंदानी ब्रदर्सने. यावेळेचा बॉल देखील थोडासा खाली टाकला. समर इन डिलेव्हरी. गोलंदाजी ट्रॅकवर आला आहे प्रदीप पांडे. प्रदीप पांडे उर्फ पांडे या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू आहे. एक्सपिरियन्स मॅन. खूप अनुभव आहे या खेळाडूकडे. तो अनुभव वापरला जातो या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल चांगला बॉल रिलीज झाला आहे. ही ताकद आहे या गोलंदाजाची. गती थोडीशी कमी आहे परंतु टप्पा आणि लाईन जर आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरनं पिचिंग केली जाते. तिथून बॉलला वळवलं जाते. टर्न आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर रिलीज झाला. ऑप्टिकच्या बाहेर. शॉर्ट पिच बॉल जरूर होता परंतु त्या बॉलला जर आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. 45 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 45 रन्स. यावेळेचा बॉल अक्रॉस द लाईन. हा बॉल चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी 6 धाव्यांसाठी माफ करा. षटकार आहे. षटकार आहे तिथे. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 52 धावा, 52 रन्स. हेलिकॉप्टर स्ट्रोक. कोणताही खेळाडू नाही आहे त्या झोनमध्ये. 1 धाव कंप्लीट होते. शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली येतोय. कॅच ड्रॉप.
ह्या कॅचेस खूप महागड्या ठरू शकतात शेवटच्या ओव्हरमध्ये. खूप इझी हा झेल होता. ड्रॉप झाला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना देवकृपा वॉरियर्स या टीमच्या दरम्यान बिनगडी बाद 54 धावा. डीजे. थँक्यू. तर शेवटचं षटक, षटक क्रमांक अंतिमचं षटक. स्लॉगिंगची ओव्हर. देत ओव्हरमध्ये गोलंदाज झालाय. पहिला बॉल यॉर्करलेन, हा बॉल रिलीज झाला. डॉट सिंगल येते. क्विक सिंगल कंप्लीट झाली. जर गोलंदाज एबी याने विकेट घेतला तर शुक्ला यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. शिवम शुक्ला यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल गोलंदाजासाठी. यावेळेचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपात चौकार येतोय. डीजे. थँक्यू. तर टीमची धावसंख्या तर 59 रन्स आतापर्यंत अफलकावर झाल्यात. चांगल्या स्थितीमध्ये आहे देवकृपा वॉरियर्सचा संघ. साईराज पंडित स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक क्विक सिंगल. प्रत्येक बॉलवर रन येणं इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. खूप इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमसाठी. एका बाजूला चंदानी ब्रदर्स तर एका बाजूला आपण पाहिलं तर देवकृपा वॉरियर्स. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंगला आत्मजित. फुल टॉस. संधी होती मोठा हिट खेळण्याची. डीपमध्ये फिल्डर आहे आदित्य. आणखीन एक सिंगल येते. तर टॉससाठी यायचं आहे प्लीज. मिरान 11 टीमचा कॅप्टन आणि टीम रुद्र 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. यावेळेचा बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. साईराज पंडितच्या बॅटमधनं हा येतोय धमाकेदार षटकार. थँक्यू. जलवा सध्या साईराज पंडितचा राहिला या मैदानात. टीमची धावसंख्या 67. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा चेंडू. हा देखील पडल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लेग बॉय स्वरूपात आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 68 आणि 69 रनचा आहे टार्गेट. एकूण तर 68 रन झाल्या. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. धावा झाल्या 70
71चं टार्गेट आहे. 71 रन्स करायचे आहेत कंप्लीट मॅच जिंकण्यासाठी. चंदानी ब्रदर्स या टीमला कोणी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, बघत राहा. CPL CBD प्रीमियर लीग 2025 सीझन 8. आणि जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे होईल टॉस. मिरान 11 आणि टीम रुद्र 11 या दोन्ही टीमच्या दरम्यान डीजे. तर पिंदपाजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला रुद्र 11, दुसऱ्या बाजूला मिरान 11 या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. पिंदपाजी यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय आणि इथून अनमोल ज्वेलर्स म्हणजे टॉस जिंकलाय मिरान 11. निर्णय काय असेल सांगतो 15 मिनिटं. डिसिजन पेंडिंग आहे. कुणी कुठे जाऊ नका, पाहत राहा CBD प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 टूर टू कॉमॅक्स. दोन धावा पेनल्टीच्या ऍड आहेत. 70 धावा झाल्या. 71चं टार्गेट आहे. 71 कंप्लीट करायच्या त्या मॅच मध्ये. सेकंड इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी चंदानी ब्रदर्स या टीमच्या दरम्यान. आदित्य आणि प्रदीप पांडे.
तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. तर सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. आदित्य पवार एक हार्ड हिटर. नॉन एंडला प्रदीप पांडे. षटक क्रमांक पहिला नारायण. आदित्य पवार पहिल्याच बॉलवर दाखवतोय आपली पॉवर. हा येतोय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. दाखवतोय पवार. यावेळेचा बॉल टेक्निकल क्रिकेट. षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. सेकंडांसाठी कॉल. दुसरा धाव आणि दुसरी धाव. काय कंप्लीट केले. चित्याची चपळाई. हे फिटनेस आहे या खेळाडूचं. लेदर बॉल क्रिकेट किती इम्पॉर्टंट असतं हे तो दाखवतोय सध्याच्या घडीला. लेदर बॉल क्रिकेटचा एक बेताज बादशाह. अफलातून क्रिकेट त्याने लेदर बॉलचं खेळलंय आणि आज या टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आपला पूर्ण एक्सपिरियन्स या मॅचमध्ये लावतोय आदित्य पवार. स्टेप आउट करून उडवलाय. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. पवारच्या बॅट मधनं आणखीन एक पॉवरफुल षटकार. थँक्यू. या खेळाडूकडे क्लास आहे आणि आपला क्लास सध्याच्या घडीला तो मैदानावर दाखवतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावफलकावर लागली 14 धावा. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल लॉफ्ट केलाय. एक चांगला चौकार आदित्य पवारच्या बॅटमधनं. जसं काय हायलाईट सध्याच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर मोठा हिट आणि तो सुपर हिट होतोय आदित्य पवारच्या नावावर. 4 धावांसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल टेक्निकल. जसा आवाज गोलंदाजाचा आला तसा आवाज बॅट्समनच्या बॅटमधनं आलाय. 4 धावांसाठी चौकार. डीजे. थँक्यू मिस्टर 360. प्रत्येक मैदानाचा कोपरा ठाऊक आहे आदित्य पवारला आणि त्या प्रत्येक मैदानाच्या चौफर बॅटिंग सराच्या घडीला तो मैदानावर करतोय आदित्य पवार. शेवटचा बॉल. लाऊड ॲपेल. अंपायर्स आमच्यापर्यंत वळतील. व्हाईट बॉल. हे खूप घडतं क्रिकेटमध्ये. जेव्हा व्हाईट बॉल क्लोज असतो स्टंपवरनं तेव्हा ॲपेल केली जाते बॉल व्हाईट बॉल वाचवण्यासाठी. ते ॲपेल सराच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. प्रेशर कोणतंही नव्हतं. अंपायर्सवर व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत. यावेळचा बॉल उडवलाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. आदित्य पवार आपला क्लास दाखवतोय मैदानावर. 6 धावांसाठी षटकार. आदित्य पवारच्या बॅटमधनं येते पॉवर. थँक्यू.
टीमची धावसंख्या बिनगडी बाद 29 आणि 28 धाबा या तब्बल आदित्य पवारच्या बाटमधनं आल्यात. एक चांगली इनिंग साकारतोय आपल्या टीमसाठी. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती असेल, आपण टॉस झाल्यानंतर जी बाईट तुमची घेतली जाते तिथेच तुम्हाला डिसिजन सांगायचा आहे, याची तुम्ही नोंद घ्या प्लीज. आपलं जे डिस्कशन असेल ते टॉसच्या आधी तुम्ही तुमच्या टीम सोबत करत जावा. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज केपी. तर डॉट बॉल येतोय. हायम ॲक्शन आहे या गोलंदाजाची. शॉर्ट बॉलवर खूप भरोसा ठेवतो. पहिला बॉल जर आपण पाहिला तर हायम ॲक्शनने रिलीज केला. शॉर्ट बॉलवर रिलीज झाल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. स्टार्टिंगला बॅट्समन जर आपण पाहिलं तर प्रदीप पांडे आहे. प्रदीप पांडेला चांगली साथ द्यावी लागेल बॅटिंग करत असताना, कारण की समोर जर आपण पाहिलं तर आदित्य पवार सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. हा बॉल देखील शॉर्ट बॉल मिसफिल्ड होते. एकच सिंगल सेकंड रनचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा या कंप्लीट झाल्यात. खूप खराब क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. जिथे एकच धाव होती तिथे 2 धाबा या खर्च झाल्या. मिरान 11 टीमने बॅटिंग घेतलेली आहे. रुद्र 11 आपण लगेच ही मॅच संपल्यानंतर आपली संपूर्ण टीम घेऊन मैदानात दाखल व्हा. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट, फक्त दिशा दिली या बॉलला. लेग ग्लान्स, आणखीन एक सिंगल. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात होता. हे टेक्निकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आदित्य पवार मोठे स्ट्रोक खेळतोय, त्यानंतर प्रदीप पांडेच्या दरम्यान स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 32 धावा लागल्यात. 71 धाब्यांचं लक्ष्य आहे. 71 रनचा पाठला करायचा या मॅचमध्ये. केपी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत शांत ठेवलंय केपीने. 3 बॉल रिलीज केलेत, 3 धावा खर्च झाल्यात या स्पेलमध्ये आतापर्यंत केपी. यावेळेचा बॉल घुटना टेक आणि लांब लचक षटकार देख. 6 धाव्यांसाठी आदित्य पवारच्या बॅटमधनं हा लाजवाब स्ट्रोक. CPL षटकार. थँक्यू. आदित्य पवार या वादळाला शांत करावं लागेल देवकृपा वॉरियर्स या टीमला. हे वादळ शांत होणार नाहीये. हे वादळ शांत करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. प्रेशर आहे गोलंदाजावर. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 38 धाबा. आदित्य पवारच्या बॅटमधनं आतापर्यंत 7 बॉल फेस करत असताना 34 धाबा आल्यात. टॉपेज स्वतः आत्मजीत. आणि काय घडलंय? ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती आत्मजीत साठी. ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती देवकृपा वॉरियर्स साठी, कारण की ही कॅच नाही तर संपूर्ण मॅच सोडली देवकृपा वॉरियर्स या टीमने. तर या स्पर्धेचा एक इतिहास जर आपण पाहिला तर ज्या ज्या खेळाडूची कॅच सुटली बॅटिंग करत असताना त्या खेळाडूने 50 ठोकलेत. यावेळचा बॉल वॉट अ स्ट्रोक. अफलातून फटका. हा बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. 4 धावांसाठी आदित्य पवारच्या बॅटमधनं आणखीन एक क्रॅकिंग चौकार.
थँक्यू. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धाबा, 44 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 29 धाबा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. तर हर्षल आलाय षटक क्रमांक 30. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे देवकृपा वॉरियर्ससाठी. कॅच सुटल्यानंतर अटॅकिंग बॅटिंग मोडमध्ये आलाय. जीवनदान मिळाल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स बॅट्समनमध्ये निर्माण होतो आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला आदित्य पवारच्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय आदित्य पवारच्या बॅटमधनं. षटक क्रमांक 30 पहिला बॉल, चांगला स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45 रन्स, 45 धाबा. तर 10 मिनिटं झालेली आहेत. 2 ओव्हर समाप्त झाल्यात. 11वा मिनिटं चालू आहे. 10 मिनिटामध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. यावेळचा बॉल आणखीन एक, आदित्य पवार नाव ऑन द फायर. डीजे थँक्यू. काय बॅटिंग करतोय, सगळे प्रेक्षक आदित्य पवारची बॅटिंग एन्जॉय करतायत. 44 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्यात. जी हिस्ट्री राहिली या CPLची, ज्या खेळाडूची कॅच सुटले त्याने अर्धशतक लगावलंय, ही हिस्ट्री आहे. आदित्य पवारची देखील कॅच सुटली आणि तदनंतर आतापर्यंत 44 धावेवर तो खेळतोय. अजून एक अर्धशतक या CPLचं आपल्याला पाहायला मिळेल का आदित्य पवारच्या बॅटमधनं? आतापर्यंत त्यांनी बॉल खेळलेत 10 बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. आदित्य 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 पवारची पॉवर मैदानावर दिसत असताना हा बॉल देखील चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रीजन मध्ये. चौकार. थँक्यू. तर त्याचबरोबर डॅनियल ब्रदर्स या टीमचे संघमालक सानू डॅनियल यांचं देखील इथे आगमन झालंय. वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. CPL 2025 मध्ये 8वं सीझन. चौकार आला आदित्यच्या बॅटमधनं. यावेळेचा बॉल, काय बॅट स्विंग होतं प्रॉपर. जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. प्रॉपर बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आणि बॅट स्विंग खूप अप्रतिम आहे. यावेळचा बॉल गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा षटकार आणि फास्टेड 50 आदित्य पवारच्या नावावर. जी 18 बॉल मध्ये होती साईराज पंडितच्या नावावर, ती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. आदित्य पवारने बॉल फेस केलेत 13 आणि 54 धाबा. काय बॅटिंग केले. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या खेळाडूसाठी. एक यंगस्टर, आणि या यंगस्टरनी एक लाजवाब खेळ आपल्या टीमसाठी साकारलाय या CPLच्या स्पर्धेमध्ये. व्हॉट अ बॅटिंग, इम्प्रेस केलंय. संघ मालकाने जबाबदारी दिली, आदित्य पवारला आपल्या टीम मध्ये घेतलं आणि आदित्य पवारने आपला क्लास दाखवलाय या भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल या मैदानावर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 59 रन्स, 49 धाबा, 12 चेंडू आणि 12 धाबा. 14 मिनिटं झालेत. फक्त 6 मिनिटं आहेत तुम्हाला एक स्पेल कंप्लीट करण्यासाठी. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे 4 ओव्हर होणं इम्पॉर्टंट आहे. जर 21वा मिनिट झाला थँक्यू.
12 चेंडू आणि 12 धावा. षटक क्रमांक 14. बॉलर कोण आहे? तर 12 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर बाळू. मारा 50 मारा 13 बॉल. अरे भाई डॉट बॉल येतोय. 11 बॉल आणि 12 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 12 धावा कराव्या लागतील. 71 धावेचं लक्ष होतं. तर बॅकफुटला जाऊन कट केला या बॉलला. आनंद सर बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगल. तर त्याचबरोबर सन्माननीय अतिथी काका बड्डा यांचं देखील इथं आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. वेलकम. तर 11 धावा करायच्या आहेत. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. टीम मीटिंग किंवा जो तुमची फिल्डिंग डिस्ट्रिक्शन असेल यावेळचा बॉल फटका फसलाय. साईराज पंडित बॉल खाली येतोय. कोणती चुकी होणार नाहीये आणि आदित्य पवारच्या खेळीचा अंत झालाय. काय बॅटिंग केली आदित्य पवारने आपल्या टीमसाठी. 13 बॉलमध्ये 54 धावा. एक फास्टेस्ट 50 आपल्याला पाहायला मिळाली आणि 14 बॉल 54 ची एक अफलातून बॅटिंग आणि एक लाजवाब इनिंग आपल्या टीमसाठी साकारले. टीमची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावर आतापर्यंत लागली ती मात्र 60 धावा. 60 रन्स. थँक यू. तर यावेळचा बॉल उडवलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. स्क्वेअर लेग लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी हाय तो षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या 66. 5 धाब्यांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज जे कट्ट्यावर बसलेले आहेत तुमच्यासाठी मागे बसण्याची व्यवस्था आहे. त्या सीट्स आहेत त्यांच्यावर तुम्ही बसा प्लीज. जे त्या वॉलवर बसलेले आहेत प्रेक्षक ग्रे शर्ट प्लीज आपण तिथून साईडला व्हा. पडले तर कमिटी जबाबदार राहणार नाही आहे याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉल. आणखीन एक सिंगल येते. 68 रन्स. 3 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. प्रदीप पांडे स्टार्टिंगला बॅटिंग करण्यासाठी. यावेळी चांगला स्ट्रोक. तर 1 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 1 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मिरान 11 आणि त्यांच्या विरोधात रुद्र 11 जो संघ टॉस जिंकलाय
तो डगआउट चूज करेल याची तुम्ही नोंद घ्या. मिरान 11 बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि रुद्र 11 आपली संपूर्ण टीम रेडी ठेवायची आहे. जशी मॅच संपेल आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1 धाब्यांची गरज आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 धाबा करायच्या 1 मॅच जिंकण्यासाठी. तर चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. दोन्ही बॅट्समन लगेच मॅच स्टार्ट करा. व्हाईट बॉल आणि मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय टीम चंदानी ब्रदर्स. चॅलेंज लावतो